मानव. हलवतो. माझं नाव राजेंद्र ज्ञानेश्वर जगताप. मी फादर ITI वाशी नवी मुंबई या ठिकाणी फिटर ट्रेलचा निर्देशक आहे. आणि आज आपल्या इथे जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते आहे पॉवर ट्रान्समिशन विथ द हेल्प ऑफ क्लच. क्लचच्या सहाय्याने पॉवर ट्रान्समिशन. आपण पाहिलंय पॉवर ट्रान्समिशनचे वेगवेगळे प्रकार. पॅरलल शाफ्टसाठी पाहिलंय. अँगल मध्ये असेल तर कुठले कशाने पॉवर ट्रान्समिशन करायचं ते पाहिलंय. 90 डिग्रीत पाहिजे असेल तर बिव्हेल गिवर किंवा राईट अँगल बेल्ट ड्राईव्ह अशा वेगवेगळे पॉवर ट्रान्समिशनचे प्रकार आहेत. पण हा क्लच जो आहे तो त्यात हा खूप उपयुक्त आहे. सगळेच उपयुक्त आहेत पण हा जास्त उपयुक्त आहे. त्याची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. मास प्रोडक्शन करते वेळेस काय होतं, प्रत्येक जॉब बनवताना पूर्ण मशीन थांबवणं आणि जॉब काढणं आणि पुन्हा नवीन जॉब लावणं हे खूप कठीण असतं. मग अशा वेळेस काय करतात, अशा ठिकाणी ड्रायव्हिंग शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट याच्यामध्ये क्लच लावतात. तो क्लच काय कार्य करतो, तर तो क्लच जो आहे तो ड्रायव्हिंग शाफ्ट जो फिरवणारा शाफ्ट आहे तो तसाच फिरत राहतो आणि ड्रिव्हन शाफ्ट थांबतो. ड्रिव्हन शाफ्टला आपला जॉब लावले असतो, तो थांबला की जॉब लावतात आणि कार्य सुरू करतात. म्हणून हा क्लच खूप महत्वाचा आहे. त्याचे आपण काही फंक्शन बघणार आहोत. क्लच इज टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट द व्हेरियस मेकॅनिझम. पॉवर ट्रान्समिशनचे जे विभिन्न मेकॅनिझम्स आहेत ते कनेक्ट करणं आणि डिस्कनेक्ट करणं हे कार्य क्लच. नंबर 2, क्लच is a method by which energy is transferred from one rotating device to second non-rotating device. एक फिरणारा भाग आणि एक न फिरणारा भाग. एक फिरणारा म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट जो असतो तो फिरणारा असतो आणि ड्रिव्हन शाफ्ट जो असतो तो नॉन रोटेटिंग डिव्हाइस असतो. आणि त्याच्यामध्ये इक्वल स्पीड ठेवणं हे क्लचचं काम आहे. म्हणजे तुमचं ड्रायव्हर पुली चालू राहील आणि ड्रिव्हन पुली थांबेल. पण हा हे क्लच कार्य करतो. नंबर 3 आहे क्लच डिस्कनेक्ट द इंजिन फ्रॉम ट्रान्समिशन. थोडक्यात क्लच काय करतं, इंजिन पासून ट्रान्समिशन ते कट करतं. इंजिन त्याचं आयडियल फिरत राहतं. आणि हे काम क्लचचं. फंक्शन पण जवळजवळ क्लचचे तसेच आहे. 1 नंबर आहे टू एंगेज गिअर और डिसएंगेज गिअर, हेन्स नो गिअर क्रॅशिंग साऊंड ऑकर्स. एंगेज करताना किंवा डिसएंगेज करताना, जेव्हा क्लचच्या सहाय्याने एंगेज करतात किंवा डिसएंगेज करतात तेव्हा गिअरचे ते क्रॅशिंग साऊंड जो आहे तो याच्यात मिळत नाही. टू बॅलन्स व्हेकल ऑन व्हील व्हाईल स्टार्टिंग व्हेकल चालू करताना ते व्हील वरती बॅलन्स करणं हे सुद्धा त्याचं कार्य आहे. टू स्टॉप ट्रान्समिशन विदाउट स्टॉपिंग इंजिन. ट्रान्समिशन तर थांबवायचं पण इंजिन थांबवायचं नाही. इंजिन न थांबवता हे ट्रान्समिशन थांबवता येतं. टू लेट ऑर नॉट टू लेट ट्रान्समिशन फ्रॉम इंजिन टू गिअरबॉक्स. इंजिन टू गिअरबॉक्स ट्रान्समिशन द्यायचं की नाही हे सुद्धा कार्य हा क्लच करतो. क्लचचे काही प्रकार आहेत. त्यात पहिला जो आहे डॉग क्लच, सेकंड कोन क्लच, 3 मल्टी प्लेट क्लच. मल्टी म्हणजे जास्त, हा खालचा सिंगल प्लेट क्लच आहे त्याच्यात एकच प्लेट असते. पण ह्या मल्टी प्लेट क्लच मध्ये 4, 5, 6 सुद्धा प्लेट असू शकतात. एअर क्लच, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच. इलेक्ट्रोकल आणि मॅग्नेटिक, मॅग्नेटवर चालतो तो म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणतात.
सेंट्रिफ्युगल क्लच पण खूप महत्वाचा आहे. ओव्हर रायडिंग क्लच आणि शेवट आहे सिंगल प्लेट क्लच. असे वेगवेगळे क्लचचे प्रकार आहेत, ते आपण आता ड्रॉइंग नुसार समजून घेऊ. क्लच हा एक अतिशय महत्वाचा पॉवर ट्रान्समिशनचा भाग आहे. याच्या साहाय्यानं एका रेषेतील दोन शाफ्टला किंवा गिअर्सला आवश्यकता असेल त्यावेळी जोडता येते आणि गरज नसेल तेव्हा वेगळं करता येतं. जर क्लच जोडले गेले असेल तर दोन्ही भाग एक समान फिरतात आणि क्लच वेगळा झाल्यास दोन्ही शाफ्ट स्वतंत्र होतात. क्लच वापरण्याचा उद्देश निरनिराळ्या यांत्रिक रचनांनी शक्तीच्या उगमस्थानाला जोडणे व सोडवणे ह्या कामासाठी होतो. आता आपण बघणार आहोत पर्पज ऑफ क्लच. Allow engine to be disengaged from transmission for shifting gear and coming to a stop. Allow smooth engagement of engine to transmission. हे त्याचे मुख्य पर्पज आहे आणि त्याचे रिक्वायरमेंट जी आहेत, easy to operate, as small as possible, dynamically balanced, dam and vibration and noise, dissipate maximum amount of heat, engage gradually to avoid sudden jerks, transmit maximum torque of the engine. आता त्याचं प्रिन्सिपल बघू. प्रिन्सिपल ऑफ क्लच. टू ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन. क्लच जे आहे ते फ्रिक्शनच्या प्रिन्सिपलवर चालतं. When two surfaces are brought in contact and are held against each other due to the friction between them, they can be used to transmit power. If one is rotating, then other also rotates. One surface is contact to engine and other to transmission system of automobile. Thus, clutch is not but a combination of two friction surface. आता हे फंक्शन आहे क्लचचं. Clutch is used to disengage and engage the engine with rest of the transmission system. To disengage while starting the engine and while changing gear ratio. To engage after starting of the engine and gear shift operation. आता आपण काही क्लचचे प्रकार बघणार आहोत. त्यात हा सगळ्यात पहिला जो आहे तो डॉग क्लच आहे. डॉग क्लचच्या साहाय्याने दोन भाग सकारात्मक वहन होण्यासाठी जोडले जातात. दोन भाग जोडताना ते स्थिर राहावेत व हाताने हळूच ढकलून जोडावेत. हे जे आहेत या ठिकाणी या दोन खाच्यामध्ये ढकललं की हे एंगेज होतात आणि एंगेज झाले की गतीचं वहन होतं. पुढचा क्लच आहे तो कोन क्लच म्हणतात त्याला. एक किंवा दोन भाग फिरत असताना दोन क्लचच्या साहाय्याने प्रगमनशील रीतीने एकमेकास जोडल्या जातात. ह्या क्लचमुळे शक्तीचे वहन होते. आपण खूप आवश्यक असा क्लच आहे. पुढचा जो क्लच आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच. ह्या क्लचने शाफ्ट आणि गिअर जोडले जातात. केबल ऑपरेटर काही अंतरावरून केले जातात. त्याला डायरेक्ट करंट दिला जातो. त्याने मॅग्नेटिक कॉइल मध्ये फील्ड तयार होते. डिस्कच्या माध्यमातून पुढे जाऊन आर्मेचर डिस्क कॉन्टॅक्ट होतो आणि आर्मेचर प्लेटला क्लॅम्प करतात. त्यामुळे ड्राईव्ह मिळून शक्तीचे वहन होते. आता आपल्याला बघायचं आहे तो आहे एअर क्लच. हा जो आहे ड्रॉइंग
हा एअर क्लचचा ड्रॉइंग आहे. एअर क्लचला मेकॅनिकल ऍडजस्टमेंटची आवश्यकता नसते, म्हणून मुव्हिंग पार्ट्स ऑटोमॅटिकली घर्षण पृष्ठभागावर टिकून राहतो. त्यावेळी सतत एअर प्रेशर टिकून राहण्यासाठी क्लच हा जोडलेला राहतो. इथून दिसत असेल तुम्हाला, इकडनं एअर सप्लाय आहे आणि ह्या एअर सप्लायच्या सहाय्याने हा जो आहे तो पुढे दाबला जातो. आता पुढचा जो क्लच बघणार आहोत आपण तो आहे सेंट्रीफ्युगल क्लच. जी ड्रॉइंग आहे ती सेंट्रीफ्युगल क्लचची आहे. जेव्हा आतील भागाला पुरेसा वेग प्राप्त होतो तेव्हा सेंट्रीफ्युगल वजन बाहेरील बाजूकडे ढकलले जाऊन बाहेरील भागाला दाब देण्याची क्रिया होते. फ्रिक्शन लाइनिंग बरोबर बाहेरील भागावर दाब देऊन क्लच बंद होतो. जेव्हा वेग कमी होतो तेव्हा क्लच आपोआप मोकळा होतो. हे झालं हे सेंट्रीफ्युगल क्लचच्या संदर्भामध्ये. आता पुढचा जो क्लच आहे त्याला ओव्हर रायडिंग क्लच असं सुद्धा म्हणतात. जेव्हा ओव्हर रायडिंग क्लच भागाला जास्त गती मिळते तेव्हा ओव्हर रायडिंग क्लच फिरण्याची क्रिया होते. त्यावेळी हे जे बॉल्स जे आहेत, हे बॉल्स दिसत आहेत तुम्हाला, हे बॉल 1 2 3 4 5 हे बॉल्स जे आहेत, त्यावेळी बॉल्स आणि सिलेंड्रिकल रोलर्स चढून फिरण्याची क्रिया होते. ते त्याच्या विरुद्ध क्रियेत ओपन होते. हे बॉल्स आहेत हे फ्री होतात आणि ते फिरतात किंवा ते फिरत राहतात. हा पण एक अतिशय महत्वाचा आणि इम्पॉर्टंट क्लच आहे. आता आपल्याला पुढचा क्लच पाहायचा आहे आणि त्या क्लचचं नाव जे आहे ते आहे सिंगल प्लेट क्लच. ह्याचा वापर ऑटोमोबाईल व्हेकल मध्ये केला जातो. घासला जाणारा पृष्ठभाग कॉटन किंवा स्टील वायर वापरून बनवून आच्छादित केलेला असतो. सतत क्लच बंद ठेवण्यासाठी दाब हा स्प्रिंगने जोडून देतात. पेडलला दाबल्याने स्प्रिंगने दाबली जाऊन क्लच ओपन होतो आणि क्लच ओपन होऊन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते किंवा जो भाग आहे तो एंगेज होतो आणि तुम्हाला जे क्लचचा यूज होतो. शेवटचा आहे मल्टीप्लेट क्लच. मल्टीप्लेट हा ड्रॉइंग जो दिसतोय इथे तुम्हाला वेगवेगळ्या क्लच दिसत आहेत. 1 2 3 4 5 6. पूर्वी आधी सिंगल क्लच होता, एकच प्लेट होती, सिंगल प्लेट क्लच होता. पण इथे 4 5 6 जास्त प्लेट्स आहेत. मल्टीप्लेट क्लचचा वापर मोठ्या प्रमाणात मशीन टूल ड्रायव्हिंग मोटरच्या साहाय्याने गिअर बॉक्सला जोडून चालवण्यासाठी होतो. हे बंद पेटीतील आवाज न होऊ देता अत्यंत खात्रीशीर कार्य करणारे साधन आहे. त्याच्यात ब्रेक जोडलेला असून त्याने गिअर बॉक्सची गती थांबवायची असेल तर क्लच डिस्कनेक्ट करतात. थँक यू व्हेरी मच.